नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लातूरमध्ये जल्लोष करण्यात येतो आहे। क्लासेस एरिया जो आहे त्या क्लासेस एरियामध्ये विशेष प्रावीण्यानं उत्तीर्ण झालेले सगळे विद्यार्थी जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि एक प्रकारे जल्लोष करतायत, कारण लातूर मधून 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतील अशा प्रकारची स्थिती आहे। हे पात्र ठरलेले आहेत विद्यार्थी आणि त्यामुळे जल्लोष करण्यात येतो आहे। मोठेगावकरांचं जे RCC क्लासेस आहेत त्या क्लासेस बाहेर देखील मोठा जल्लोष जो आहे तो करण्यात येतो आहे। देशामध्ये 172 वी रँक जी आहे ती 686 गुण घेऊन जो विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे लातूरमधून तो पहिला आलेला आहे। तो विद्यार्थी मोठेगावकरांच्या क्लासेसचा आहे। एक प्रकारे मोठेगावकर जरी तुरुंगात असले तरी त्यांचे जे काही स्टाफ आहे किंवा जे व्यवस्थापन आहे त्यांनी जे आहे ते 500 पेक्षा जास्त विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतील अशा प्रकारचा निकाल आमचा लागलेला असा दावा केलेला आहे। मला सांग, तू 686 मार्क तुला पडलेले आहेत, कसा अभ्यास केला? आणि एक प्रकारे मोठेगावकर सर असतील किंवा मोठेगावकर क्लासेस असतील वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले होते। नीट पेपर लीक प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे, ते तुरुंगात होते। मग प्रवेश आता जेव्हा नीट परीक्षा तू दिली त्यावेळेला किती प्रेशर होतं? सर, म्हणजे माझं नाव कृष्णा भागवत जाधव। 11वी आणि 12वीचं शिक्षण मी RCC मध्ये केलं। पूर्ण टीम RCC आणि रिस्पेक्टेड मोठेगावकर सर यांनी सलग 2 वर्ष खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि मला वाटते त्याच मार्गदर्शनामुळे मी आज या ठिकाणी माझ्या आईवडिलांसोबत उभा आहे। जी 3 मेला पेपर झाला होता त्यामध्ये तो लीक झाला। त्याच्यानंतर खरं थोडंफार आता विद्यार्थ्याचं म्हणजे माझं वय तर लहान आहे त्यामुळे थोडंफार तर भीती वाटलीच, पण पूर्ण टीम RCC माझ्यासोबत त्या दिवसापासून म्हणजे ज्या दिवशी ती न्यूज आली त्या दिवसापासून 21 जूनपर्यंत म्हणजे ज्या दिवशी रिनीटचा पेपर झाला त्या दिवसापर्यंत माझ्यासोबत मला कधीही काही जरी वाटलं तरी मी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करत होतो, त्यामुळे अशी जास्त काही अडचण आलेली नाही। पेपर लीक प्रकरणामध्ये मोठेगावकर तुरुंगामध्ये आहेत आणि अशा स्थितीमध्ये तुमच्या मुलाला तुम्ही मोठेगावकर म्हणजे RCCचे क्लासेसमध्येच पाठवलं, वाटलं नाही का की हे पेपर लीक प्रकरणामधले आरोपी आहेत आणि आपण तिकडे कसे पाठवायचे? नाही सर, मोठेगावकर सरांनी त्याचा 2 वर्ष 11वी 12वीचा अभ्यास एकदम चांगल्या पद्धतीने करून घेतला होता। 3 मेला जी पेपर झाला त्याच्यातही त्याला चांगले गुण आलते आणि नंतर समजलं की बाबा आता पेपर रिनीट होणार आहे, डबल होणार आहे। त्यांनी तिथून पुढे चांगली तयारी केली आणि त्याच पद्धतीत अभ्यास करून त्यांनी चांगले मार्क मिळवले। असे किती विद्यार्थी आहेत जे RCCचे की जे आता म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश पात्र होतील? सर 500 ते 550 मध्ये जे विद्यार्थी आहेत ते MBBS साठी पात्र होतील। म्हणजे 500 पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत ते RCCचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतील असा दावा करण्यात येतो। एकूणच मोठेगावकर जरी तुरुंगात असले तरी क्लासेस जे आहेत ते सुरळीत चालू आहेत हा दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो RCCचं जे काही व्यवस्थापन आहे त्यांच्याकडनं केला जातो आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।